मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टीचं उद्या पहिलं जमिनीवरील आंदोलन आहे, ते सुद्धा जंतर मंतर दिल्ली येते। आता ह्या आंदोलनावर अनेक प्रिडिक्शन लावले जात आहेत, अनेक डाव सुद्धा लावले जात आहेत। त्यातील पहिला प्रिडिक्शन किंवा पहिला डाव जो आहे तो म्हणजे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके हे दिल्ली विमानतळावर उतरतील आणि उतरता क्षणी त्यांना पोलिस अटक करतील। आता त्यांना अटक होणार का नाही हे पाहण्यासारखं आहे। जर अटक झाली तर कॉक्रोच जनता पार्टीची पुढची भूमिका काय हे पाहण्यासारखं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर अटक नाही झाली तर ते रितसर पोलीस चौकीत जातील, परवानगी घेतील आणि जंतर मंतरवर जाऊन आंदोलन चालू करतील। या आंदोलनाचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारावी आणि जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा। म्हणजे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मिळवणं या आंदोलनाचा उद्देश आहे। एवढं सिंपल आहे, एकच मागणी, त्याच्या पलीकडे काय नाहीये। आता ह्याच्याकडे जर तुम्ही या आंदोलनाकडे कोणत्या नजरेने पाहताय हे नंतरची गोष्ट आहे, पण संपूर्ण देश जो आहे या आंदोलनाकडे भारतातील पहिलं जेनझी आंदोलन म्हणून पाहतंय। म्हणजे तरुणांचा हा आक्रोश आहे, तरुणांमध्ये जे नैराश्य आलेलं आहे, या नैराश्याचा आंदोलनामध्ये रूपांतर झालेलं ही परिणाम कॉक्रोच जनता पार्टी समोर मांडताना दिसते। आता विषय असा आहे की हे काय सुरुवातीला जे म्हणलं गेलं की हे आळशी आणि रिकाम टेकड्या तरुणांचं काम आहे, तर मला असं वाटत नाही की हे पुरं रिकाम टेकडे आहेत। कारण यांचे जे 3 प्रवक्ते आहेत त्या 3 प्रवक्त्यांकडेच बघा तुम्ही। विकास दहिया हा लेखक आहे, त्यानंतर चित्रपट निर्माता आहे, ध्रुव राठीसाठी त्याने शोध आर्टिकल्स लिहिलेले आहेत, म्हणजे कॉन्टेंट रायटर आहे तो। दुसरा जो आहे सौरभ दास हा शोध पत्रकार आहे, शोध पत्रकारिता करून त्याचबरोबर पर्यावरणावर जे झालेला होता, पर्यावरण चळवळीवर एक आंदोलन दिल्लीमध्ये झालं होतं, त्या चळवळीचा त्या आंदोलनाचा चेहरा सौरभ दास होता। आणि तिसरा म्हणजे आशुतोष रांका, हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधनं यांनी त्याचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे। त्यापूर्वी त्याने IIT मधून त्याचं ग्रॅज्युएशन एकदा कंप्लीट केलेलं आहे। म्हणजे हे एवढे शिकलेले जे लोक आहेत, एवढे दिग्गज जे लोक आहेत, यांनी त्यांचं करिअर पणाला लावलेलं आहे। याचाच अर्थ ही मुलं जे आहेत काहीतरी विचार करून या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत, या गोष्टीला त्यांनी एकदम सिरियसली घेतलेला आहे। भले उद्या गर्दी होईल नाही होईल हा नंतरचा विषय आहे, पण याला सपोर्ट सुद्धा तितका मिळताना दिसतोय। सोनम वांगचुक असेल, प्रकाश राज असतील किंवा अनेक राजकीय पार्टी जे आहेत, जसं की शिवसेनेने सुद्धा याच्यावर बोललेलं आहे, काँग्रेसने सुद्धा याच्यावर बोललेलं आहे। आता बघण्यासारखं हे आहे की नेमकं उद्या आंदोलनाची दिशा आणि दशा कशी आहे। कारण त्यांची मागणी काय आहे तर एकच, ती म्हणजे राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा। आणि या आंदोलनासाठी त्यांनी लोकांना आवाहन सुद्धा केलेलं आहे की बाबा कोणताही दंगा मस्ती वगैरे करू नका, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी बाहेरचे लोक सत्ताधारी पाठवतील आणि आंदोलन बदनाम करू शकतील। जर असं कुणी आढळलं तर त्याला त्वरित पोलिसांच्या ताब्यात द्या, ही सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। आणि सोबतच जर तुम्ही काय घेऊन येणार असाल तर एक तिरंगा आणि फुलं घेऊन या, आणि फुलं पोलिसांच्या हातात द्या आणि तिरंगा स्वतःसोबत ठेवा आणि आंदोलनात सहभागी व्हा। ही छोटीशी आणि एवढीच मागणी त्यांनी केलेली आहे। आता माझी उत्सुकता ही आहे की उद्याचं आंदोलन नेमकं कसं होतंय, त्याच्यामध्ये काय गोंधळ होतो का नाही, आणि झालाच तर कोणत्या प्रकारचा गोंधळ होईल, आणि खऱ्या अर्थाने अभिजित दिपके याला अटक होईल का नाही हे पाहण्यासारखं आहे। तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा।